घडी घडी नागपूर माझा मित्र नागपूरला पाठवायचे, मुंबईमध्ये कुठे नाही, नागपूरला फेमस आहे. स्वागत आहे तुमचं आपल्या एका 1 वर्षानंतरच्या ब्लॉग मध्ये. आज चक्क मी 1 वर्षानंतर ब्लॉग शूट करतोय आणि कमबॅक करतोय. आणि तो पण कमबॅक असा करतोय की आज आपल्या माटुंग्याच्या विघ्नहर्त्याचं आगमन आहे. आणि मी ब्लॉग पण आज माझ्या आयफोन मध्ये शूट करतोय कारण की माझा गोप्रो टांग देतोय मला. तर आज आपल्या आहे माटुंग्याच्या विघ्नहर्त्याचं आगमन आणि आजचा ब्लॉग मला असं वाटतं तुम्ही सगळ्यांनी संपूर्ण बघावा. यापुढे मी ब्लॉग कंटिन्यू करायचा प्रयत्न करेन. काय एवढ्या दिवस बंद होतो मी एका वेगळ्या ब्लॉग मध्ये सांगेन कारण की आज आपल्याला फक्त आगमनचा ब्लॉग शूट करायचा आहे. मी करणार पण नव्हतो, मी आता गोप्रो आणलेला सोबत, पण आपला जो गोप्रो आहे तो आपल्याला टांग देतोय. तर मला माहित नाही की आता या आयफोनची क्वालिटी वगैरे कशी असते कारण का गोप्रोची क्वालिटी मला खूप बेस्ट वाटते. आणि आता तुम्हाला मी दाखवणार आहे आपल्या माटुंग्याच्या विघ्नहर्त्याचं आगमन आणि काय तयारी तुम्ही बघाल, तुम्ही बघतच बसाल. फायनली दरवर्षीप्रमाणे आपले अध्यक्ष महोदय आपल्या समोर आलेले पण आज अध्यक्ष आपले लेट नाही आले कारण की याचं एक महत्त्वाचं कारण आहे. कारण आपण आगमन कुठे करायला गेलोच नाही, लालबागला वगैरे कुठे जायचं ना, आपण आपल्या कॉलनीमधून आपल्या बाप्पाच्या आगमनाला सुरुवात केली. त्यामुळे पहिल्यांदा आपले अध्यक्ष महोदय टायमावर आले. तर अध्यक्ष महोदय तुम्हाला आजच्या दिवसाबद्दल काय म्हणायचं जर आपल्या व्ह्युअर्सला सांगा फंबल न देता. सर्वप्रथम तर अरे सुधरो रे, अभी तो सुधर जाओ. सर्वप्रथम मदत फंबल झालंय. ओके जस्ट किडिंग. सर्वप्रथम सर्वांना जय महाराष्ट्र आणि गणपती बाप्पा मोरया. तर यावेळी ऍक्च्युली जरा तुम्ही 2 मिनिटं आमच्या विघ्नहर्त्याचं दाखवतो, मी तुम्हाला दर्शन तुम्हाला दाखवतो. खूपच देखणी मूर्ती आहे यावेळी आमच्या इकडे. मी त्या सर्वांना विनंती करेन की सर्वांनी आमच्या माटुंग्याच्या विघ्नहर्त्याचं दर्शनला या. बरोबर. आम्हाला तुमच्याकडनं काही अपेक्षा नकोय, काही डोनेशन नकोय. सही बात आहे. फक्त आमचं एकच हेतू आहे, तुम्ही या, दर्शन घ्या आणि मूर्तीचं एक देखणी रूप बघा. हा जबरदस्त. म्हणजे अजून त्यांना दाखवलं नाही मी, अजून दाखवलं नाही, तुम्हाला दाखवतो. पेज वरती आमचा बघायला भेटेल, पेज वरती पण आणि आपल्या ब्लॉग वरती पण. आता तुम्हाला थोड्याच वेळात मी दाखवतो मूर्तीचं दर्शन. तर तुम्ही कुठेही जाऊ नका यार, पूर्ण ब्लॉग बघा. आणि गणपतीचा हा सण मनापासून आणि उत्साहाने साजरा करा, उत्साहाने साजरा करा. कसं वाटतंय तुला? फर्स्ट क्लास. आणि एक नंबर अभिमान आहे. माटुंग्याच्या विघ्नहर्त्याचा माटुंग्याच्या विघ्नहर्त्याचा आपल्याला काय बोलतो? असं जल्लोष
दरवर्षी आपल्याला करायचं. तुम्हाला काय वाटतंय आज? आणि आमच्यासोबत आज पिपिदा आपल्या अध्यक्ष महोदयाचे छोटे बंधू पण एकदम ऑपोजिट आहेत. आपले अध्यक्ष जरा अतरंगी आहेत पण आपला भाऊ एकदम साधा सरळ गुणी.
आपले नवरात्रीचे खजिनदार काय बोलता, तुम्हाला कसं वाटलं आपलं आगमन? अरे एक नंबर आगमन आहे भाऊ. आपले अध्यक्ष असे आहे ना, प्रेमळ अध्यक्ष, काय बोलू शकतो, असं सांगतो आगमन. आणि व्हॉट अबाउट कार्यकर्ता? हा काळ्या करता चांगला आहे. काळ्या करता की कार्य काळ्या करता खूप चांगला आहे. आता गणपतीला सोडलाच ना इकडे ना रोहितदा, तुझा तो डान्स नाही झाला रे दरवर्षी सर. असं सिरियसली घेतलं कामाला, खूप सिरियसली घेतलं. काम सिरियसली घेतलं म्हणून डान्स नाही करायचं असं थोडी असतं. काय यावेळी म्हणजे थोडं थकलं होतं जरा, म्हणजे भरपूर सर काम करतो. रात्रभर आम्ही म्हणजे मंडपात होतो ना. कधी रे? काल रात्री होता काय? अरे एकाची काढ इकडे तिकडे करत आणि मंडपामध्ये होतो. आम्हाला याची सवय लागली. आमचे आजी दादा काय नाही एकदम काय काम करत नाही, एकदम फक्त अशा हात वरती करायचे फक्त काम करतात. स्टाईल असते की नाही, स्टाईल करायला पाहिजे. काय काम करायचं विचार आतापर्यंत भाऊ पिल्लांनो, सगळ्यांनी याच्या व्हिडिओला लाईक करा. हा आहे आपला भाऊ. फायनली आपल्या माटुंग्याच्या विघ्नार्थाचं आगमन थाटामाटात संपन्न झालेलं आहे. आणि जर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला असेल तर व्हिडिओला लाईक करा.